जॉन्टी आणि कुणाली जोडी मैदानाच्या आतमध्ये 4 षटकांचा सामना असणार आहे. 3 गोलंदाज वापरणं बंधनकारक आहे. कंपल्सरी चेसचं फॉर्मॅट. पहिल्या चेंडूवरती नो चेंडू आहे. चेंडू तर थांबवलाय. पहिला चेंडू नो आहे. प्रयत्न चांगला आहे, तिथे कौतुक करावं लागेल. कबीरच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. एका हाताने मात्र चेंडू मैदानाच्या आतमध्ये ठेवलाय. इथे मात्र अजून एक चांगला फटका. स्वीपर कव्हरवरती खेळाडू कबीर पुन्हा एकदा कलेक्शन तर करतोय, परंतु जिथपर्यंत फेकी होईल 1 धाव परिपूर्ण होते. 3 धावा धावफलकावरती आहेत. 5 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. पहिल्या चेंडूवरतीच 3 धावा आल्यात, कारण अवांतर चेंडू पहिलाच नो बॉल होता, त्याच्यावरती सिंगल घेतली. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय. यावेळी जॉन्टी आहे. हा चांगला चेंडू आतमधल्या दिशेने आला. जिथपर्यंत चेंडूला पकडलं जाईल, फेकी केली जाईल, 1 धाव कंप्लीट होणार आहे. 4 धावा धावफलकावरती आहेत. केसर मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. टप्पा पडल्यानंतर हा सुद्धा चेंडू थोडासा बॉडी लाईन मध्ये आला. त्याच टप्प्यावरती आता चेंडू बाहेरच्या दिशेने जाताना दिसेल का? नाही, पुन्हा एकदा आतमधल्या दिशेने आलाय. बॅकअप आहे. 1 धाव होते. प्रोटेक्शन त्या रिजन वरती, ऑन साइड रिजन वरती प्रोटेक्शन आहे. थोडंसं डिस्टन्स कव्हर करावा लागला, परंतु चेंडू थांबवला गेला. इथे मात्र कलेक्शन झालंय का? पंच आता मात्र आपल्याला डिस्कशन मोड मध्ये दिसणार आहेत. कॅच कंप्लीट झाले की काय हे सुद्धा बघावं लागणार आहे. इन डिस्कशन मोड मध्ये फलंदाज ज्यांच्या या शॉटला मात्र कुठेतरी थर्ड, यस, विकेटचं पतन. चांगला झेल इथे मात्र आपण पाहतोय. जॉन्टी बॅक टू द पवेलियन. जॉन्टीला मात्र जॉन्टी सारखं क्षेत्ररक्षण करून क्षेत्ररक्षकाने मैदानाच्या बाहेर पाठवलंय. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला झेल तिथे आपण पाहतोय. टोटल इज ऑन 5. केसर सोनार मात्र कमबॅक करतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जिमीला आपण पाहतोय. चेंडूचा विचार केला. 4 चेंडूचा खेळ झालाय. येणारे 2 चेंडू शिल्लक आहेत. नेक्स्ट मॅच साठी रेडी राहायचंय. गीता चॅरिटेबल ट्रस्ट ब्रह्मांड 11 विरुद्ध डॉक्टर खाडे मॅजिकल बॉईज. सन्माननीय आदरणीय मंगेजी कदम साहेब आपल्यासोबत जोडले जात आहेत. आगतम स्वागतम सुस्वागतम मंगेजी कदम सर. क्रिकफिट जिमचे सर्व आपण पाहतोय. सन्माननीय कदम साहेब आपल्यासोबत जोडले जातात. वेलकम असेल सर आपलं. आगतम स्वागतम सुस्वागतम. त्यांच्या समवेत सहकारी वर्ग सुद्धा आहे. सर्वांचं स्वागत असेल. प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमी व शुभा प्रतिष्ठान आयोजित प्रशांत चषक 2024. इथे मात्र लॉंग स्ट्राइड आणि 1 धाव परिपूर्ण होणार आहे. लॉंग ऑफला खेळाडू आहे, परंतु स्ट्राइड चांगले. चेंडूच्या रीच पर्यंत फलंदाजाला पोहोचणं खूप गरजेचं आहे. रीच पर्यंत तो पोहोचला. 1 धाव परिपूर्ण होते. टायमिंग तितकं चांगलं झालं नाही, परंतु 1 धाव भेटे. एका षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहिलं. चेतन 11 बोरवली 7 या आकड्यावरती. 7 ऑन द स्कोर कार्ड टॅली एका गडीच्या मोबदल्यावरती. प्रशांत चषकाचं भव्य दिव्य आयोजन नियोजन आपण पाहतोय. प्रेक्षकांची मांदियाळी, त्यासोबतच VIP डायस वरती अनेक मान्यवर मंडळी आज आपल्यासोबत जोडली जाते. सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत. प्रशांत चषक 2024 ची 13वं पर्व आपण पाहतोय. दुसरी रजनी आणि सामना मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. एका बाजूला आपण पाहतोय क्रिस 11 मीरा रोड, तर दुसऱ्या बाजूला चेतन 11 बोरवली. आणि आता मात्र जलद गतीचा गोलंदाज जो मात्र फक्त वेग आणि वेगासाठी ओळखला जातो, उस्मानला आपण पाहतोय. पहिल्या सामन्यामध्ये थोडेसे एक्स्ट्रा चेंडू आपण त्याच्या माध्यमातून पाहिले आहेत, परंतु या चेंडूमध्ये कमबॅक करताना तो आपल्याला दिसेल का? या सामन्यामध्ये चांगले चेंडू हाताळेल का? उस्मान विरुद्ध कुणाल असं बॅटर आपल्याला पाहायला भेटणार आहे.
पहिल्या चेंडूवरती लोअर फुलटॉस, केसर चेंडू खाली येतोय, एक धाव रोखू शकणार नाही. रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून सिंगल होतीये कंप्लीट. धावफलकाचा विचार केला, 8 धावा धावफलकावरती आहेत. उस्मान विरुद्ध जिमी असं बॅटल आपल्याला चेंडूवरती पाहायला भेटणार आहे. यावेळेस इलेक्ट्रिकच्या जास्त बाहेर पंच वळतायत. थोडंसं एक्सरसाइज करण्यासाठी भाग पाडलं जातं एक्स्ट्राच्या रूपामध्ये. अजून एक धाव धावफलक 9 आकड्यावरती आहे. इथे मात्र अजून एक लेगस्टिकच्या बाहेर चेंडू आहे का तर यस पंच पुन्हा एकदा मात्र वळताना आपल्याला दिसत आहेत. कुठेतरी आता मात्र एक छोटंसं टीम हडल आपल्याला पाहायला भेटेल का, कारण वारंवार आपण एक्स्ट्रा चेंडू पाहतोय. मागच्या सामन्यामध्ये थोडासा उस्मान ऑफ कलर दिसत होता, या सामन्यामध्ये सुद्धा अजूनपर्यंत एक्स्ट्राच्या माध्यमातून 2 एक्स्ट्रा चेंडू हाताळलेत. हा मात्र चांगला चेंडू, याच्यासाठीच उस्मान ओळखला जातो. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट गॉम. यस इज थँक्यू डीजे मास्टर. आणि इथे मात्र आपण पाहिलं ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून सुद्धा आपण पाहू शकतोय फोर्स 1 लाईव्हच्या माध्यमातून काय क्षणचित्र टिपली जात आहे. टप्पा पडल्यानंतर मात्र फलंदाजाला काही सूर गवस आला नाहीये, सरळ मात्र ऑफस्टंप गाठला आणि यासाठी उस्मान ओळखला जातो. गतीसोबत आपल्याला कंट्रोल नियंत्रण असणं गरजेचं आहे. ते नियंत्रण मात्र या चेंडूवरती आपल्याला पाहायला भेटलं. महत्वपूर्ण झटका. आता मात्र कॅप्टन चेतन स्वतः येतोय. इथे मात्र पुन्हा एकदा लेगस्टिकच्या जास्त बाहेर वाईड +1, 1 के साथ 1 फ्री. एक्स्ट्राच्या माध्यमातून धावा येतात. 12 धावा धावफलकावरती आहेत. उस्मान करतोय पुन्हा एकदा चुकी. एक्स्ट्राच्या माध्यमातून अजूनपर्यंत विचार केला 3 वाईड चेंडू उस्मानने हाताळल्यात. अजूनपर्यंत विचार केला, पाय शोधण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून झाला आणि तेव्हा जेव्हा तो प्रयत्न तो करतोय तो अजूनपर्यंत अयशस्वी ठरतोय. जेव्हा त्याने मात्र ऑफस्टिकच्या थोडंसं बाहेर पिचिंग केलं तेव्हा चांगली गोलंदाजी राहिली आहे, परंतु जेव्हा लेग स्टंपचा वेध घेतला तेव्हा कुठेतरी मात्र थोडासा प्रवासाचा खडतर राहील. आता मात्र कोणत्या पद्धतीने चेंडू डिलिव्हर करेल हे सुद्धा बघण्यासारखं आहे, कारण राऊंड विकेटचा वापर तो करतोय. इथे मात्र पहा पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू आतमध्ये वळवलाय. टप्पा पडल्यानंतर चेंडू आतमधल्या दिशेने आलाय. चांगला ऑफ कटर इथे मात्र. धावफलकाचा विचार केला, धावफलक आपण पाहतोय 12 या आकड्यावरती आहे. 12 ऑन द स्कोर कार्ड टॅली. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 2 टू गो. तीन चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. इथे मात्र फुल्लर लेनचा चेंडू, यॉर्करचा वापर. एका धावेने धावफलक 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचणार आहे. आता मात्र 4 चेंडूचा खेळ झालाय. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. 13 धावा धावफलकावरती आहेत. उस्मान मात्र इथे कमबॅक करण्याचा प्रयत्न त्याने केलाय. 1 विकेट त्याने महत्वाचं पटकावलं या षटकामध्ये. प्रशांत चषक 2024 आपण अनुभवतोय. समतानगरचे भव्य दिव्य क्रीडांगण. इथे मात्र रनआउटची संधी आहे. डायरेक्ट हिट जर असतं तर कुठेतरी चित्र वेगळं असतं, कुणाला जावं लागलं असतं, परंतु जर तरला महत्व क्रिकेटमध्ये नाहीये. 14 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा चेंडू मॅजिक बॉल असणार आहे. मॅजिक बॉल असणार आहे. मॅजिक बॉलवरती मात्र मोठा फटका आपल्याला पाहायला भेटेल का? जे गिफ्ट आपल्याला भेटलंय त्याचा वापर आपल्याला करता येईल का? दोन्हीकडे संधी आहे. गोलंदाज आणि फलंदाज दोघांकडे संधी आहे.
इथे मात्र चांगला चेंडू आहे पुन्हा एकदा. लेग बाईचा इशारा पंचांच्या माध्यमातून आपण पाहतोय. धावफलकाचा विचार केला. धावफलक पुन्हा एकदा व्यासपीठावर उपस्थित मान्यवर म्हणजेच क्विक फिट जिमचे सर्वे सर्वा असे माननीय श्रीयुत मंगेश कदम साहेब ज्यांनी आपला जो अमूल्य वेळ या स्पर्धेकरता दिलेला आहे त्याबद्दल प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमीचे त्यांचे हार्दिक 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 आभार. प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमीच्या सर्व कार्यकर्त्यांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठाचा मान घ्यावा. व्यासपीठावर यावे. सर्व कार्यकर्त्यांना मी विनंती करतो. प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमीच्या सर्व कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर उपस्थित राहावे. जे पंच सोडून बाकीचे जे सर्व कार्यकर्ते असतील त्यांनी लवकरात लवकर व्यासपीठावर यावे. प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमी. छिक व्हाईट बॉलचा इशारा आपण पंचांच्या माध्यमातून पाहिला. एक्स्ट्राच्या माध्यमातून सुरुवात झाली आहे. इथे मात्र बंडी आहे. इथे मात्र हलक्या हाताने स्टेअर केलंय. एक धाव परिपूर्ण होणार आहे. टॅप करण्याचा प्रयत्न होता. एका धावेने आपण पाहिलं. धावफलक 19 या आकड्यावरती आहे. 19 ऑन द स्कोर कार्ड टॅली. महत्त्वपूर्ण सामना आपण पाहतो सेकंड राऊंडचा, जिथे एका बाजूला क्रीस 11 मीरा रोड तर दुसऱ्या बाजूने चेतन 11 बोरिवली. क्रीस 11 मीरा रोड टॉस जिंकल्यानंतर मात्र क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि अजूनपर्यंत आजच्या दिवसामध्ये 2 सामने झाले. दोन्ही सामने चेसिंग करताना संघ जिंकलाय. तिसऱ्या सामन्यामध्ये पाहावं लागेल. हलक्या हाताने स्टेअर केलंय. यष्टीरक्षक करतोय चुकी. एका धावेने धावफलक आपण पाहिलं. पुढे सरसावलं जाणारे धावफलक जाऊन पोहोचतोय 20 या आकड्यावर. 20 ऑन द स्कोर कार्ड टॅली. 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. वैयक्तिक आपण विचार केला. दुसरं षटक संघासाठी, तिसरं षटक घेऊन केसर. हलक्या हाताने स्टेअर केलं. पुन्हा एकदा मिड विकेट रिजनवरती खेळाडू तर आहे, परंतु एक धाव परिपूर्ण होणार आहे. प्रयत्न तर केले की थ्रो करायचा की नाही, परंतु डबल माइंड मध्ये इन द एंड विचार केला की केवळ एक धाव तर भेटू द्या. एका धावेने धावफलक 21 या आकड्यावरती आहे. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. धावांचा विचार केला. धावफलक आपण पाहिलं. चेक. चेक. धावांचा विचार केला. धावफलक आपण पाहतोय 22 या आकड्यावरती आहे. शेवटचा अंतिम चेंडू अजूनही बाकी आहे. इथे मात्र लॉफ करण्याचा प्रयत्न. खेळाडू तिथे आहे. बॅकअप तैनात आहे. एका धावेने विचार केला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक आपण पाहिलं. धावफलक जाऊन पोहोचतोय 23 या आकड्यावरती. धावांचा विचार केला. धावफलक आपण पाहिलं 23 या आकड्यावरती आहे. शेवटचा अंतिम षटक महत्त्वपूर्ण असेल. केसरचा विचार केला. एक चांगला स्पेल. पहिल्या षटकामध्ये त्याने वैयक्तिक 7 धावा खर्च केल्या होत्या आणि या षटकामध्ये त्याने धावा खर्च केल्या तब्बल या षटकामध्ये सुद्धा 7 धावा खर्च केल्यात. म्हणजे 12 चेंडूमध्ये केवळ 14 धावा त्याने खर्च केल्यात. एक चांगलं षटक आपण पाहिलं. एक गडी सुद्धा बाद घेतलाय आणि धावफलकाला थांबवून ठेवलंय. धावफलक विचार केला. चेतन 11 बोरिवली संघ 23 या आकड्यावरती आहे. शेवटचं अंतिम षटक. गीता चॅरिटेबल ट्रस्ट, ब्रह्मांड 11 आणि डॉक्टर खाडे मॅजिकल बॉईज टॉससाठी आपण रेडी राहायचंय. गोलंदाजी मार्क वरती मयूरला आपण पाहतोय.
ते मात्र चेंडू चांगला आहे. टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा आतमधल्या दिशेने आला. वॉटर डिलिव्हरी. टप्पा पडल्यानंतर मात्र समजलं नाहीये फलंदाजाला सुद्धा कोणत्या दिशेने मात्र चेंडू येणार आहे. वॉटर बॉल. मयूर इथे मात्र फटका चांगला आहे. पहिला चेंडू जर तुम्ही चांगला हाताळला तर मी पण या स्पर्धेमध्ये का आलोय खेळण्यासाठी त्याचं उदाहरण आपण कुणालच्या माध्यमातून पाहतोय. वॉट अ शॉट. एक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहतोय. आधीच कमिट केलं होतं पहिलेच मन. हॅलो हॅलो इथे मात्र विकेटचं पतन आपण पाहतोय का तर यस चांगला फटका पाहायला भेटला आपल्याला कुणालच्या माध्यमातून. ऑन द राईज हा फटका होता. धावफलक 35 धावांचं टार्गेट आहे. चला टॉस साठी यायचंय. गीता चॅरिटेबल ट्रस्ट, ब्रह्मांड 11 आणि डॉक्टर खाडे मॅजिकल बॉईज लगेचच. थँक्यू डीजे मास्टर. त्याच्या अगोदर आपण मुख्य मंचावरती वळी. अनेक मान्यवरांची मांदेळी आपण प्रशांत चषक 2024च्या दुसऱ्या रजनीमध्ये पाहतोय. विनंती करेल चेतन सर ओव्हर टू यू. प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमी व शुभा प्रतिष्ठान आयोजित प्रशांत चषक 2024 सलामत प्रमाणे याही वर्षी मोठ्या जल्लोषात या स्पर्धेचं आयोजन. अनेक मान्यवर येतेची इथे उपस्थिती. त्यापैकी आत्ताच आलेले म्हणजेच माननीय श्रीयुत मंगेश कदम साहेब म्हणजेच क्विक फिट या जिमचे सर्व असे माननीय श्रीयुत मंगेश कदम साहेब. तुम्ही आपला जो अमूल्य वेळ या स्पर्धेकरता दिलेला आहे त्याबद्दल प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमी तुमचे अत्यंत ऋणी आहोत. क्विक फिट जिमचं थोडं माहिती देण्याकरता मी म्हणजेच बोरिवली आता झालेला सामना म्हणजेच बोरिवली चेतन 11 बोरिवली तुमच्या देखील जवळ म्हणजेच आणि आम्ही राहणारे म्हणजे कांदिवलीकर म्हणजे असं त्यांच्या मध्यभागी असलेलं असं स्थित असं क्विक फिट जिम. आणि या क्विक फिट जिममधून अनेक असे खेळाडू म्हणजे त्याच्या नावामध्येच पाहू शकता तुम्ही क्विक फिट म्हणजे तुम्ही लगेच फिट. जर तुम्हाला लगेच फिट व्हायचं असेल म्हणजे तुम्ही जसं ज्याप्रमाणे क्रिकेट खेळता यामध्ये जसं फिट राहणे गरजेचं आहे त्याचप्रमाणे अजून विविध अशा भरपूर अशा जे क्रीडा क्षेत्र आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला जिमचा हा अवश्य त्याचा अवलंब करावा लागतो. आणि या जिममधून देखील असे अनेक खेळाडू आहेत जे आपल्या विविध क्षेत्रामध्ये पारंगत झालेले असे क्विक फिट जिमचे सर्व म्हणजेच माननीय श्रीयुत मंगेश कदम साहेब यांनी जो आपला अमूल्य वेळ या स्पर्धेकरता दिलेला आहे त्याबद्दल प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमी तुमचे अत्यंत आभारी आहोत. आता मी विनंती करतो माननीय श्रीयुत महापणकर साहेब यांना ते श्रीयुत मंगेश कदम साहेब यांचा तुळशी वृंदावन श्रीफळ आणि शाल देऊन त्यांना सन्मानित करतील. क्विक फिट जिमचे सर्व असे माननीय श्रीयुत मंगेश कदम साहेब तुमचे हार्दिक 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 आभार. श्रीयुत महापणकर साहेब त्यांचा शाल तुळशी वृंदावन आणि श्रीफळ देऊन त्यांना सन्मानित करतील. आम्ही तुमचे शतशः आभारी आहोत. तुम्ही जे आम्हाला मोलाचे सहकार्य केलेले आहेत या स्पर्धेकरता आणि तुम्ही नक्कीच या येथील सर्व खेळाडूंचे देखील
मनोधैर्य वाढवलं असेल, कारण तुम्ही क्विक फिट जिम याचे सर्व म्हणजे जिमचा नक्कीच या अशा खेळांमध्ये सहभाग असतो. तसेच माननीय श्रीयुत मंगेश कदम साहेब यांचे सहकारी म्हणजेच आपण येथे बाजूला इकडे होर्डिंग देखील आहे, साई स्टार हॅथवे केबल नेटवर्क, हॅथवे साई स्टार केबल नेटवर्कचे संचालक असे माननीय श्रीयुत सदानंद कदम साहेब, तसेच त्यांचे सुपुत्र माननीय श्रीयुत अनिकेत कदम साहेब यांचे देखील आम्हाला या स्पर्धेकरता मोलाचे सहकार्य लाभलेले आहे. त्याबद्दल प्रशांत स्पोर्ट्स क्लबच्या वतीने त्यांचे हार्दिक आभार. आणि आता येथे व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचे पुन्हा एकदा प्रशांत स्पोर्ट्स क्लबच्या वतीने त्यांचे हार्दिक आभार आम्ही इथे प्रकट करतो. जाव्या मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूवरती स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, खेळाडू तिथे तैनात आहे. 1 धाव परिपूर्ण होणार आहेत. 35 धावांचा पाठलाग करायचा. मॅच बॅलन्सिंग आपल्याला दिसणार आहे, कारण अर्ली स्टेजेस वरती जर विकेट गेले तर कुठेतरी आपल्याला सामन्यामध्ये चुरस होताना दिसणार आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र पॅडा स्वीप केलाय. चेंडू होईल फरार. धावा मिळतील पूर्ण 4 4 4 आणि 4 वॉर्ड शॉट. गुड टेक चौका देख. थँक्यू डीजे मास्टर. प्रिन्स नावाचा फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये प्रिन्स सारखीच फलंदाजी करताना दिसतोय. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा एक हाती त्याने किल्ला लढवला आणि या सामन्यामध्ये सुद्धा आपण पाहतोय लीडिंग फ्रॉम द फ्रंट प्रिन्स. थोडीशी जर आपण त्याला संधी दिली तर तो त्या संधीचं सोनं करतो. स्क्वेअर ऑफ द विकेट थोडंसं स्ट्रॉंग झोन त्याचा दिसतोय. पाच धावा धावफलकावरती आहेत. स्विच हिटचा प्रयत्न होता, संपर्क झाला नाहीये. सरळ चेंडू विसावतो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. पुन्हा एकदा स्टेप आउट केलंय. फॉलो थ्रू मध्ये चेंडूला थांबवलं सुद्धा, फेकला सुद्धा, प्रिन्सला पाठवलंय माघारी सुद्धा. फॉलो थ्रू मध्ये आपण पाहिलं टाळ्यांचा गजर होतोय. कुणासाठी टाळ्या पाहिला पाहिजेत. कलेक्शन नंतर मात्र फेकी करणं कठीण असतं. धन्यवाद डीजे मास्टर. दोन चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. धावफलक 5 या आकड्यावरती स्थिरावणार आहे. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहे. या षटकानंतर मात्र नाणेफेकीचा कौल होणार आहे. गीता चॅरिटेबल ट्रस्ट ब्रह्मांड 11 विरुद्ध डॉक्टर खाडे मॅजिकल बॉईज. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिहिरला आपण पाहतोय.
हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. अजून एक सिंगल परिपूर्ण होईल. धावफलक जाऊन पोहोचणार आहे 6 या आकड्यावर. 35चा पाठलाग करायचा होता. अजूनपर्यंत धावफलकावरती धावा झाल्या 6. प्रिन्स बॅक टू द पवेलियन आपल्याला पाहायला भेटलाय. इथे मात्र आपण पाहिलं डॉट चेंडू आहे. कुणालचं अप्रतिम षटक मात्र समाप्त होतं. एक चौकार जरी आला तरी केवळ 6 धावा त्याने खर्च केल्यात. आता मात्र विचार केला एका षटक. चला आपण जाऊया टॉस साठी. षटकाची समाप्ती झाली. आपण टॉस बॉक्स मध्ये जोडले जाऊ. याच विभागातील एक बुलंद आवाज चेतन सरांकडे. यस सर, ओव्हर टू यू. चला आता यापुढील होणारा सामना त्याचा नाणेफेक आता होणार आहे. आणि आता मी ज्याप्रमाणे थोडीफार प्रशंसा देखील आणि ज्याप्रमाणे हार्दिक आभार देखील त्यांचे मानले, असे मोलाचे सहकार्य लाभलेले असे माननीय श्रीयुत मंगेश कदम साहेब, ते खुद्द स्वतः या नाणेफेकीचा कॉल देतील. आणि जो होणारा सामना आहे याच्या पुढचा तो म्हणजेच गीता चॅरिटेबल ट्रस्ट, ब्रह्मांड 11 आणि डॉक्टर खाडे मॅजिकल बॉईज यापुढील होणारा सामना. मी माननीय श्रीयुत मंगेश कदम साहेब यांना विनंती करतो की ते नाणेफेक करतील या दोन्ही संघांकरता. चला नाणेफेक करता उपस्थित व्यासपीठावर उपस्थित माननीय श्रीयुत मंगेश कदम दोन्हींना नाणेफेक दाखवून दिलेली आहे. ब्रह्मांड 11 या संघाने नाणेफेकीचा कौल दिलेला प्रशांत चषक 2024, परंतु नाणेफेक जिंकण्यामध्ये काही त्यांना यश मिळालेलं नाही. म्हणजेच डॉक्टर खाडे मॅजिकल बॉईज यांनी या संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. त्यांना त्वरित इथे आपला निर्णय कळवायचा आहे. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. म्हणजेच प्रथम फलंदाजी करता येतील ब्रह्मांड 11. थोडंसं मी इथे माननीय श्रीयुत मंगेश कदम साहेब यांना थोडंसं 2 शब्द कसं, कारण की एक थोडंसं मी तुम्हाला सांगतो, कारण तुमचं आम्हाला मोलाचं सहकार्य तर लाभलेलंच आहे त्या, परंतु येते ना सर्व क्रिकेट क्षेत्रामधले खेळाडू आहे, काही तुमचं जरा थोडंसं मोलाचं, तरी पण आमच्या आयोजनाबद्दल तरी तुम्ही काहीतरी बोलू शकता. हॅलो, प्रशांत स्पोर्ट्सनी खूप छान आयोजन केलेलं आहे, त्याबद्दल त्या मंडळाचे मी मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. आभारी तर आम्ही आहोत सर. तुम्ही आम्हाला जे मोलाचे सहकार्य केलेले आहे या प्रशांत चषक 2024 मध्ये, त्याबद्दल प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमी तुमचे अत्यंत ऋणी आहोत. आणि क्विक फिट जिम याबद्दल मी पुन्हा एकदा सर्व खेळाडूंना विशेष माहिती करून देतो. अगदी नावाजलेली अशी ही जिम गोकुल कॉन्कड येथे स्थित आहे. म्हणजेच बोरिवली आणि कांदिवलीच्या अगदी मध्यभागी आणि अगदी विविध क्रीडा क्षेत्रामध्ये येथे सर्व योग्य आहेत असे क्विक फिट जिमचे हे सर्व माननीय श्रीयुत मंगेश कदम साहेब यांनी आपला अमूल्य वेळ जो या स्पर्धेकरता दिला, त्याबद्दल प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमी पुन्हा एकदा तुमचे हार्दिक आभारी आहोत सर. आणि मी या दोन्ही संघांना आता मी विनंती करतो, तुम्ही या स्पर्धेबद्दल काय बोलू शकता. ब्रह्मांड 11 ठाण्यावरून आलं असेल, म्हणजे नक्की कांदिवलीला ब्रह्मांड आहे का माहिती नव्हतं मला. ब्रह्मांड आता ठाण्याचंच माहिती होतं. थोडंसं 2 शब्द तुम्ही आयोजनाबद्दल देखील बोला, म्हणजे आम्हाला थोडंसं बरं वाटतं. नक्कीच खूप चांगलं आयोजन केलंय. दरवर्षी चांगलं असतं, यावर्षी त्याच्यापेक्षाही चांगलं केलंय. धन्यवाद. आपण सामन्याकडे वळूया. ओके, अभिनंदन नाणेफेक जिंकल्याबद्दल. चला इथे मात्र आपण सामना फसताना पाहतोय. फलंदाजाला मात्र कोणत्याही पद्धतीचा चेंडू समजला नाहीये. चेंडूचा विचार केला अर्थातच 3 चेंडूचा खेळ झालाय. केवळ 1 धाव खर्च केली आहे. 7 धावा धावफलकावरती आहे. 36 धावांचं आपण पाहिलं तर आता आव्हान कुठेतरी लांब होताना दिसतंय. म्हणून क्रिकेटमध्ये कोणतंही आव्हान छोटं नसतं जिथपर्यंत त्या टोटलला आपण अचीव करत नाही. 36 धावांचा पाठलाग करताना कुठेतरी क्रिस 11 मीरा रोड आता अडचणीच्या आडोशामध्ये आपल्याला पाहायला भेटते की काय.
दोन्ही स्टँड मात्र आता हळूहळू पूर्णपणे भरताना आपल्याला दिसत आहेत. प्रेक्षक राजाने अक्षरशः या स्पर्धेला डोक्यावरती उचललाय, कारण त्याच्यासाठी एक भक्कम आयोजन नियोजन आपण पाहतोय. 2 कॅमेराशी या संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण फोर्स 1 लाईव्ह आणि हॅथवे साई स्टारच्या माध्यमातून घर बसल्या सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचवलं जात आहे. नवीन फलंदाज केदार स्ट्राईक एंड वरती आहे. ऑन हॅट्रिक असणार आहे गोलंदाज. शैलेश मात्र हॅट्रिक पटकावेल का प्रशांत चषक 2024 ची पहिली. प्रयत्न तसेच होते. स्विच हिटचा प्रयत्न संपर्क झाला नाही. अजून एक डॉट चेंडू. चला शैलेशची गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या शैलेशसाठी होऊन जाऊ द्या. 36 धावांचा पाठलाग करताना काय स्पेल हाताळताना मिस्टर शैलेश दिसतोय. अप्रतिम गोलंदाजीचा भार तो सांभाळतोय. अजून एक चांगला चेंडू लॉफ करण्याचा प्रयत्न, परंतु संपर्क नाहीये तितका चांगला. केवळ 1 धाव. मॅजिक बॉल मात्र आता असणार आहे. प्रेशर रिलीज करण्याची संधी सुद्धा आहे आणि प्रेशर क्रिएट करण्याची संधी सुद्धा आहे. प्रशांत चषकाचे वैशिष्ट्य आहे प्रत्येक खेळाडूला मात्र समान संधी आहे. मॅजिक बॉल आपल्याला दिसतोय. केसर सोनार अजून एक अनुभवी खेळाडू. मीरा भाईंदर परिसरातील ज्या खेळाडूला मात्र टर्फ क्रिकेट म्हणा, सुपर 6 म्हणा, बॉक्स म्हणा जास्तीत जास्त प्रसिद्धी आहे. केसर सोनारला आपण पाहतोय. मोठा फटका खेळण्याचं धाडस तो दाखवेल का, कारण मॅजिक चेंडू आहे. दुहेरी तलवार म्हणून या चेंडूला म्हटलं जातं. चेक केलंय. शेवटचा चेंडू मॅजिक बॉल असणार आहे या षटकातील. मॅजिक बॉल लेगस्टिकच्या जास्त बाहेर. आजच्या दिवसामध्ये मॅजिक चेंडूवरती आपल्याला वाईड चेंडू जास्त पाहायला भेटल्यात. 2 धावा भेटणार आहेत. धावांचा विचार केला धावफलक 10 या आकड्यावरती आहे. ते मात्र टॅप करण्याचा प्रयत्न. मयूर चुकी तर झालेली, परंतु स्वतःला सावरलंय. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये यस आय कॅन डू बेटर म्हणून चेंडूला थांबवलंय. 2 धावा आता पण भेटणार आहेत, कारण मॅजिक चेंडू होता. 12 धावा धावफलकावरती आहे. समीकरणाचा विचार केला. बारा चेंडू मध्ये 23 ची गरज आहे. चला स्पीडअप करायचं आहे प्लीज. 12 चेंडू मध्ये 23 ची गरज आहे. 12 चेंडू 23 ची गरज. 11.5 च्या सरासरीने आपल्याला धावफलक गाठायचा आहे. अजूनही सामना बॅलन्सिंग आहे. एका बाजूला आपण पाहतोय क्रिस 11 मीरा रोड, तर दुसऱ्या बाजूला चेतन 11 बोरवली. गोलंदाजी मार्क वरती वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी 3रं षटक घेऊन येतोय कुणाल. पहिल्या षटकामध्ये 6 धावा खर्च केल्या होत्या, 1 गडी बाद घेतला होता. या सामन्यावरती मात्र या षटकामध्ये प्रेशर असणार आहे. महत्वपूर्ण षटक आहे. सेकंड लास्ट ओव्हर महत्वाचं आहे. 12 चेंडू मध्ये 23 धावा डिफेंड करायचे. समोर मात्र केसर सोनार 23 धावा याला करायचे. इथे मात्र ट्रॅक केलाय शैलेश. व्हॉट अ कॅच. चला टाळ्या व्हायला पाहिजे शैलेशच्या कॅच साठी. अप्रतिम झेल आपण पाहतोय. थँक्यू डीजे मास्टर. स्लो मोशन मध्ये ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय. फोर्स 1 लाईव्हच्या माध्यमातून ही क्षणचित्र टिपली जात आहे. शैलेश उडता हुआ शैलेश. त्याच्यानंतर मात्र बेसिक्स ऑफ कलेक्शनचा वापर त्याने केला. पडल्यानंतर सुद्धा चेंडूला मात्र हातामधून जाऊ दिलं नाही, निष्ठू दिलं नाही. संपूर्ण समर्पण. किती मात्र तो फिट आहे असं ज्वलंत उदाहरण तो दाखवतोय. आता मात्र केसर सोनारचं विकेट पूर्णपणे टर्निंग पॉइंट ठरेल का. प्रतीकला आपण पाहतोय. कुणाल, काय गोलंदाजी कुणालची राहिली आहे. शैलेश संपूर्णपणे या सामन्यामध्ये शैलेश आणि शैलेश मात्र या इनिंग मध्ये दिसतोय. स्ट्राईक एंड वरती प्रतीक. इथे मात्र खराब चेंडू आहे. पंचांचा इशारा नो चेंडू तर आहे, परंतु विकेटचं पतन झालंय का तर नाही. पंच ओनली 1 धावेचा इशारा देत आहेत. प्रशांत चषक 2024 आणि आता इथे सर्व मान्यवरांची इथे उपस्थिती म्हणजेच शाखा प्रमुख माननीय श्रीयुत वीरेंद्र साळवी साहेब, तसेच समाजसेवक माननीय श्रीयुत शेखर शेरे साहेब, तसेच माननीय श्रीयुत दादा सणस साहेब
यांचे इथे आगमन झालेले आहे. प्रशांत स्पोर्ट्स क्लबच्या वतीने त्यांचे हार्दिक 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 स्वागत. उदय भाऊ तुमचे देखील हार्दिक स्वागत. शिवबा प्रतिष्ठानचे अध्यक्ष म्हणजे आमचे भाऊ, आमचे मोठ्या दादाप्रमाणे असे उदय भाऊ जाधव यांचे देखील प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने त्यांचे हार्दिक आभार. आणि अर्थातच आपण पाहिलं मान्यवरांच्या स्वागतासाठी चौकार आलाय. चौकाराने मात्र धावफलक चांगल्या परिस्थितीमध्ये दिसेल. अजून एक चांगला फटका, चेंडू होईल फरार, धावा मिळतील पूर्ण 4 4 4 आणि 4 याच डीजे होऊन जाऊ दे. थँक्यू डीजे मास्टर. समीकरणाचा विचार केला अजूनही येणाऱ्या 9 चेंडूमध्ये 14ची गरज आहे. आजपर्यंत आजच्या दिवसापर्यंत अजूनपर्यंत लगातार असे 2 चौकार आले नव्हते, परंतु इथे व्यासपीठावर उपस्थित मान्यवर जे आहेत समाजसेवक श्री शेखर शेरे साहेब त्यांच्यासाठी 2 इकडे लगातार चौकार तुम्हाला इकडे पाहायला मिळाले. तुम्ही पाहिले नसतील पण तुमच्या स्वागतासाठी 2 लगातार चौकार या आजच्या दिवसामध्ये पहिल्यांदाच झालेले आहेत. तसेच व्यासपीठावर उपस्थित माननीय श्री वीरेंद्र साळवी साहेब शाखा प्रमुख, तसेच शिवबा प्रतिष्ठान तुम्ही व्यासपीठावर येथे देखील बघू शकता. जसं प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमी व शिवबा प्रतिष्ठान आयोजित असे शिवबा प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीयुत उदय भाऊ जाधव यांचे प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने हार्दिक 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 स्वागत. चला सामन्याकडे वळूया. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. कौतुक करावं लागणार आहे फलंदाजाचं. बॅक टू बॅक 2 चौकार त्याने लगावलेत. हा सुद्धा फटका चांगला आहे. अलॉंग द कार्पेट मयूर जिथपर्यंत फील्ड करेल 1 धाव परिपूर्ण होते. धावफलक जाऊन पोहोचणार आहे 22 या आकड्यावर. 8 मध्ये 13ची गरज आहे. 8 मध्ये 13ची गरज. चला जो प्रेक्षक राजा, लहान प्रेक्षक राजा मात्र आहे, आपण थोडंसं बाहेर द्यायचं नाहीये, थोडंसं मागे आपण उभं राहायचंय, बसायचंय. कुणाल विरुद्ध केदार असं बॅटल या चेंडूवरती आपल्याला पाहायला भेटेल. महत्वपूर्ण 2 चेंडू. केदार, you miss. I will definitely it gone. Yes, DJ. थँक्यू डीजे मास्टर. धावांचा विचार केला, धावफलक आपण पाहिलं 22 या आकड्यावरती आहे. न्यू बॅटर मिस्टर हर्षला आपण पाहतोय. 7 मध्ये 13ची गरज आहे. कुणालचं कौतुक करावं लागणार आहे. वैयक्तिक दुसरं षटक आत होते. पहिल्या षटकामध्ये सुद्धा 6 धावा खर्च केल्या होत्या. याच विचार केला अजूनपर्यंत या षटकामध्ये धावा तर जास्त आल्यात, परंतु 2 गडी सुद्धा त्याने बाद घेतल्यात. पॅडल स्वीप, चेंडू होईल फरार. खराब चेंडू आहे. शॉर्ट पद्धतीचा चेंडू होता, फक्त दिशा दाखवली आहे. थँक्यू डीजे मास्टर. या चौकाराने मात्र आपण पाहिलं धावफलक 4 ने फ्लाय होणार आहे. धावफलक जाऊन पोहोचणार आहे 26 या आकड्यावरती. प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमी आणि शिवबा प्रतिष्ठान आयोजित नियोजित आपण पाहतोय भव्य दिव्य अंडर क्रिकेटचा 16 प्रशांत चषक 2024 ही दुसरी रजनी. पुन्हा एकदा मुख्य मंचावरती सर्व मान्यवरांचं सहर्ष हार्दिक स्वागत. जो प्रेक्षक राजा मात्र वेगवेगळ्या अँगलने या स्पर्धेचा आस्वाद घेतोय. स्पोर्ट्स विचार केला अर्थातच फोर्स 1 लाईव्हच्या माध्यमातून आणि हॅथवे साई स्टार केबलच्या माध्यमातून सुद्धा जोडला जातोय. इथे उपस्थित आहे अर्थात दोन्ही स्टँडवरती बसल्या सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत. महत्त्वाचा सामना टर्निंग पॉईंट वरती आहे, कारण धावफलक आता मात्र जाऊन पोहोचले 26 या आकड्यावर.
6 चेंडूमध्ये 9ची गरज आहे. मॅच अजूनही बाकी आहे, मॅच अजून उरलेली आहे. दोन्ही संघ मातब्बर संघ आपण पाहतो. एका बाजूला क्रिस 11 मीरा रोड, तर दुसऱ्या बाजूला चेतन 11 बोरिवली. चला स्पीडअप करायचा प्लीज. या इनिंग मध्ये जास्त वेळ दबडला जातोय. पंच आपण सुद्धा थोडीशी ताकीद द्यायची आहे. गोलंदाजी मार्क वरती गौरव, 9 धावा डिफेंड करायचे आहेत. प्रतीक विरुद्ध गौरव असं बॅटल या चेंडूवरती आपल्याला पाहायला भेटणार आहे. गोलंदाजी मार्क वरती गौरव, स्ट्राईक वरती आपण प्रतीकला पाहतोय. इथे मात्र डॉट चेंडू आहे. आता मात्र 5 चेंडू मध्ये गरज असणार आहे. 9 धावा करायचे आहेत. कंपल्सरी चेसचं फॉर्मॅट आपण पाहतोय. स्विच हिटचा प्रयत्न झाला होता, परंतु विकेट जो होत आहे पतन. चार मध्ये 9ची गरज आहे. इथे मात्र अजून एक चांगला चेंडू, परंतु विकेट किपर करतोय चुकी. त्याच मोबदल्यामध्ये विचार केला, 1 धाव पण भेटते. आता मात्र 3 मध्ये 8ची गरज आहे. हा चेंडू महत्वपूर्ण असणार आहे. या चेंडूवरती जर फलंदाजाने मोठा फटका लगावला तर मात्र आशा अजूनही मैदानाच्या आतमध्ये प्रफुल्लित असणार आहेत. इथे मात्र पंचांचा इशारा येतोय, मात्र दमदार असरदार ब्रँडेड षटकार. दोन मध्ये 2ची गरज आहे का? चला, कोणत्याही खेळाडूने मैदानाच्या आतमध्ये जायचं नाहीये. संपल्यानंतर सुद्धा आपण मध्ये जायचं नाहीये. 2 मध्ये 2ची गरज आहे. कंपल्सरी चेसचं फॉर्मॅट आहे आणि कुठेतरी मात्र आपण पाहिलं, फलंदाज स्वतःला सांगतोय, हौसलों के तरकश में कोशिशों का तीर जिंदा रख, हार जाए चाहे जिंदगी में सब कुछ तू, लेकिन जीतने की उम्मीद जिंदा रख. 8 धावांची गरज असताना काय महत्वपूर्ण षटकार ठोकलाय. इथे मात्र आपण पाहिलं, चर्चा सत्रांना उधाण आलंय. मैदानाच्या बाहेर या 2 चेंडूसाठी सुद्धा चर्चा सुरू आहे. रोनकने मात्र मैदानाच्या आतमध्ये आल्या आल्या मात्र षटकारांची आतिषबाजी केली आहे. कोणत्याही खेळाडूने मैदानाच्या आतमध्ये जायचं नाहीये सामन्या संपल्यानंतर सुद्धा, अर्थातच, अन्यथा आपल्या 5 धावांची पेनल्टी व्हावं लागणार आहे. दोन्ही संघांनाही विनंती आहे, वारंवार आपण कालच्या दिवसामध्ये सुद्धा कॉल करतो, आजच्या दिवसामध्ये सुद्धा कॉल आहे, कोणताही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जाणार नाहीये. 2 धावेची गरज अजूनही आहे. गौरव विरुद्ध अमित, अमित विरुद्ध गौरव. रोनक एका बाजूला तर एका बाजूला गौरव. हलक्या त्याने खेळ, 1 धाव परिपूर्ण होईल का? तर यस, 1 मध्ये 1ची गरज आहे. मॅच अजूनही बाकी आहे. कंपल्सरी चेसचं फॉर्मॅट आहे. 1 मध्ये 1ची गरज. कोणत्या पद्धतीने फटका खेळला जाईल हे सुद्धा बघण्यासारखं. प्रेक्षक राजा मात्र एकटक लावून पाहतोय. प्रशांत चषक 2024 मध्ये अनेक सामने आपण पाहिले.
अटीतटीचे झाले. चला प्रेक्षक राजा, हा सामना आवडला असेल तर दोन्ही संघासाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. एक मध्ये एकची गरज. एका बाजूला क्रिस 11 मीरा रोड, दुसऱ्या बाजूला चेतन 11 बोरिवली. मॅच अजूनही लांब आहे. गोलंदाजी मार्क वरती गौरव, स्ट्राईक एंड वरती आपल्याला दिसतोय लेफ्ट हँडेड बॅटर हर्ष. एका बाजूला हर्ष तर एका बाजूला गौरव. हर्ष विरुद्ध गौरव, गौरव विरुद्ध हर्ष. गोलंदाज विरुद्ध फलंदाज, फलंदाज विरुद्ध गोलंदाज. दोघांना मात्र संधी आहे. इथे मात्र कोणतरी एक इथून आपल्याला हिरो बनताना दिसणार आहे. एक मध्ये एकची गरज. कंपल्सरी चेसचं फॉर्मॅट. आतापर्यंत आपण किती मेहनत केली त्याला जास्त महत्व नाहीये. शेवटच्या चेंडूवरती आपलं प्रशांत चषक कुठेतरी मात्र बेट वरती आहे. एक मध्ये एकची गरज. चला प्लीज स्पीडअप करायचंय. थोडंसं वेळेचं बंधन आहे आमच्यावरती सुद्धा. एक मध्ये एकची गरज. चला टाळ्यांचा गजर या चेंडूसाठी होऊन जाऊ द्या. एक मध्ये एकची गरज आहे. चला प्लीज थोडंसं स्पीडअप करायचंय. पंच आता ताकीद द्यायची आपण. क्रुशल सामना परंतु आपल्यावरती सुद्धा वेळेचं बंधन आहे. 8:50 अवधी झाला. अजूनपर्यंत तिसरा सामना सुरू आहे. इथे मात्र चेक केलंय. हर्ष वरती सुद्धा थोडंसं दडपण असेल. गोलंदाजावरती सुद्धा तितकंच दडपण आहे. हलक्या हाताने खेळलाय. चेंडू निघून जाणारा येतोय हा चौकार. क्रिस 11 मीरा रोड संघ मात्र जातोय पुढच्या फेरीमध्ये. चला हार्डलक असेल चेतन 11 बोरिवली. आपण सुद्धा अप्रतिम कामगिरी केली आहे. 36 धावा डिफेंड करण्याचं. आता झालेला सामना म्हणजेच क्रिस 11 मीरा रोड विरुद्ध चेतन 11 बोरिवली. म्हणजे जवळपास थोडंसं